वाडा म्हणून आहे. म्हणजे आम्ही नॉर्मली काय करायचो, जेव्हा केव्हा असा पाऊस वगैरे पडला ना, तर जिथे लोक असतात तिथे न जाता दुसरीकडे जायचं असेल तर आम्ही कामशेतची गावं आहेत ना ती शोधत बसायचो. अगदी छोटी छोटी गावं आहेत तिथे आतमध्ये आणि खूप सुंदर छोटे छोटे धबधबे, अगदी छोटे, असं काही नाही पण गाव फिरून आल्यासारखं होतं पावसामध्ये. ते मोठे धबधबे बघा आणि ऑब्व्हियसली सगळेजण जिथे जाणार तिथे जाण्यापेक्षा वेगळीकडे. ओके, रेकॉर्ड करतेस का तू? बरं, आता आर्य आलाय शाळेतनं, यश आलाय पुण्याहून आणि मलाही आज सुट्टी होती. सो आम्ही 3 जण फिरायला निघालोय. आत्ता प्लॅन असा ठरला की वाड्याला जायचं, जसं यशनी सांगितलं. तिथे गेल्यानंतर मग ठरवू की आणखीन कुठे जाता येतंय का, जवळपास काहीतरी अनएक्सप्लोर्ड नेहमीप्रमाणे आहे का, आणि तसं असेल तर तिकडे जाऊ, नाहीतर एक जनरल फिरून परत येणार. चला निघायचं का? हो निघू. चला. नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय. बरं, तुम्हाला माहिती आहे की माझी सिरियल चालू आहे, त्याच्यामुळे मला राईडला जाता येईल किंवा एखादा व्हिडिओ अपलोड करता येईल असं वेळ मिळत नव्हता. पण आत्ता मला अचानक 4 दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि ह्या सुट्टीचा फायदा करून घ्यायचा मी ठरवलं. बरं, हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता बघताय तो गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2023 मधला आहे. पावसाळा सुरू आहे, यशचा हातही तेव्हा फ्रॅक्चर होता. त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे जो मला आत्ता सुट्टी मिळाल्यामुळे मी एडिट केलाय आणि लगेच अपलोड केलाय. बरं, ह्या सुट्टीचा फायदा मी आणखीन घेणार आहे आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. बरं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि आता एन्जॉय. वैतरणा गाव क्रॉस केल्यानंतर आम्हाला तानसा वन परिक्षेत्र लागलं. जाता जाता यश एकदम म्हणाला की अरे हे बघ इथे ओढा आहे, पण ओढा नाही, हा खूप मोठा आहे. छोटी नदी म्हणू शकतो, पण हा जो धबधबा आहे ना, मी आत्ता आल्यानंतर हे पहिल्यांदा दिसलंय मला. एवढा मोठा धबधबा आहे, कसलं दिसतंय ते. बरं, मी थांबले ना, माझं लक्ष इथे होतं, फक्त मला आरशात हे दिसलं म्हणून उतरले मी. आणि इथून आम्ही मॅपवर बघितलं, इथून हे जे वनपरिक्षेत्र आहे ते अजून खूप वेळ, अर्धा तास वनपरिक्षेत्र असेल माझ्या मते. पण कमाल एरिया आहे आणि पावसाळ्यात एक ट्रिप ह्या रस्त्यावरती झालीच पाहिजे. पण मी ना ॲक्च्युली आधी मी
बाईकने यायचं ठरवत होते ह्या रस्त्याने, पण एकटीने मी येऊ शकले नसते इथपर्यंत. मला भीती वाटली असती. पण रस्त्यावरनं फार कमी गाड्या आहेत, फार कमी माणसं आहेत. अपेक्षा, मी आणि यश, जो आमचा ग्रुप आहे, आम्ही तिघं आलो असतो तर मला काही टेन्शन नाही. काय भरून आलं बघ एकदम. रात्रच झाली डायरेक्ट. मी आता पुण्याला येते ना जेव्हा, तेव्हा यश आणि अपेक्षा बरोबर मी अनेक ठिकाणी गेले. मढेघाटला गेलोय, कामशेतला गेलोय, आणि कुठे गेलो होतो आपण एकदा कॅम्पिंग करायला गेलो होतो. तू, चिम्या, मी, राहुल, आपण चौघं. पवना तिकडे आम्ही कॅम्पिंग करायला गेलो होतो. आणि पुण्याच्या इथे मी बऱ्याच ठिकाणी यांच्या बरोबर गेले असं पावसाळ्यात ट्रिपला. पण मुंबईतनं मी पहिल्यांदा असं पावसाळा आहे, चला आज सुट्टी आहे, चला जाऊया, हे नाही मी कधी केलं. आणि खूप मजा येते मला. आणि इथे 0 नेटवर्क आहे, मॅपही बंद झालेला आहे. ऑफलाईन डाउनलोड करून ठेवलेला मॅपही दिसत नाही अशा वेळेला. खूप जणांचे मेसेजेस येतात की अरे असं काय, तुम्ही डाउनलोड करून ठेवा मॅप, तुम्हाला कळेल. पण तसं नसतं, GPS ट्रॅक होत नाही तेव्हा डाउनलोड केलेला मॅपही दिसत नाही फोनवरती. खूप ठिकाणी धबधबे आहेत, हो केवढा आहे वरून, आणि गर्दी नाही विशेष. हा, म्हणजे जे आमचं नेहमी असतं ना की जेव्हा जेव्हा आम्ही राईड वरती जातो, यश, अपेक्षा आणि मी, की आम्हाला अनएक्सप्लोर्ड जागा बघायच्या आहेत किंवा सिक्लुडेड जागा बघायच्या आहेत, ती ही जागा आहे. इतकी छोटी छोटी गावं होती, पाडे आहेत पण तिथे इतके छोटे छोटे आणि इतके सुंदर पाडे होते. आणि मी पुस्तकात वाचलं होतं मी की ते मातीने लिंपलेलं असतात त्यांची घरं. ते आज ऍक्च्युली बघितलं मी येता येता. बघ खाली केवढी नदी येते, शपथ. हे बघ दिसते आर्या, शपथ. आपण लिटरली मॅप वरती वगैरे बघतो, गुगल मॅप नाही, आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात नकाशे असतात आणि त्याच्यात असं नदी एक दाखवलेली असते, तशी दिसते ती नदी खाली. हे म्हणायला फक्त आणि जोरदार पाऊस सुरू झालाय. गुगल अरे तू सरळ. मी जे मगाशी म्हणत होते ना की इथे जर जोरदार पाऊस सुरू झाला तर समोरचं काही दिसणार नाहीये, तसं चालू आहे. खालती कम्प्लीट, मी इथे ना, आम्ही आता वरती होता डोंगरात, त्या दरीत कम्प्लीट ढग आहेत. घनदाट झाडी, मुसळधार कोसळणारा पाऊस, ढगांनी भरलेली दरी, आणि आम्ही तिघं. नेटवर्क आला, थोडस नेटवर्क आला, एक काडी आहे गेट आलं म्हणजे संपलं वन परिक्षेत्र. आणि आता पाहिजे एक चहा. हो ढग, प्लीज कुठेतरी थांबायला हवं. म्हणजे हे कसं सांगू हे काय दिसतंय आता बाहेर. मजा आली आज, किती मजा येते. हे घरी बसलो असतो ना, सुट्टी आहे, आराम करूया, तर हे नसतं बघायला मिळालं. मग हे यश म्हणतो ना, यत्र तत्र सर्वत्र यश प्रधान, तसं आता मला होतंय की मला इथे पण मी दिसतेय, इन्स्टाला पण मी दिसते. हे काय आलंय, वैतरणा मध्यम. अरे रेंज झाली, थांबा जरा 2 मिनिटं. रेंज आणि पाऊस असं सगळं आलं. वैतरणा डॅम, अपर वैतरणा 21 किलोमीटर आहे. सूर्यमाळ पर्यटन स्थळ म्हणजे काय आहे? सूर्यमाळ नावाचं पण एक स्थान आहे तिथे. आणि काहीतरी होतं देवबांध का काहीतरी. चप्रंड पाऊस सुरू झालेला आहे. इथे सूर्यमाळ पर्यटन स्थळ म्हणजे काय आहे मला नाही माहित. सूर्यमाळ मला पण नाही माहित. कॅम्पिंग वगैरे. आम्ही आता खोडाळा गावात थांबलोय आणि आम्हाला चहा हवा होता, चहा किंवा कॉफी जे काही मिळेल ते. पण ते थांबल्यानंतर इथे दर राईड प्रमाणे पाणीपुरी खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पाणीपुरीचा स्टॉल दिसला तुम्हाला, आधी पाणीपुरी खाऊया आणि मग चहा पिऊया.
अरे तू काय खाणार आहेस? बरं आम्ही जाणार होतो अप्पर वैतरणाला, पण आता काय झालंय की वाजत आलेत 5:45 आणि आम्हाला थोडी भीती वाटते की ते जाताना 3.5-4 तास लागतील परत, तर तो वेळ म्हणजे घरी पोहोचायला 10 वाजता. 10 वाजतील. नाही, मला असं होतंय की ते जे वनपरिक्षेत्राचं गेट होतं ते जर बंद झालं तर आम्ही अडकू ह्या इकडे. तर इथून रस्ता असेल दुसरीकडून कुठून तरी जायला, पण आम्हाला ते रिस्क नाही घ्यायची आणि आम्हाला परत ते जंगलवाल्या रस्त्याने जायचं. सो ही आली आमची पाणीपुरी. आम्ही आता इथे खोडाळा गावात थांबलो होतो की चहा कॉफी वगैरे काहीतरी पिऊया. यश गेलाय चहाचं दुकान शोधायला. पाणीपुरी आमची खाऊन झाली आहे आणि आम्ही बहुधा पुढे अप्पर वैतरणाला जे आम्ही जाणार होतो ते आम्ही जाणार नाही, कारण इथून जवळजवळ अर्धा तास लागणार आहे आम्हाला अजून तिकडे पोचायला. तिकडे पोचणार, तिथे थोडा वेळ थांबणार, निघणार. घरी पोचेपर्यंत खूप उशीर होईल. आत्ता वाजलेत 5:45 आणि वाटेत जे वनपरिक्षेत्र बघितलंय ना त्याच्यानंतर ओके हे झालंय ना. राईडला मजा आली आज. राईड नाही, ड्राईव्हला मजा आली आज. तो जो जंगलाचा भाग, ते आदिवासी पाडे, ती मुलं, ते ढग, तो पाऊस, ते सगळं जे काही बघितलंय ना आज खूप मजा आली. एकदा सुट्टी असेल ना अरे तर परत आपण असं बाहेर पडूया है ना. आमची पाणीपुरी खाऊन झाली, आता हा भेळ खात बसले. चहाचं दुकान सापडलं का तुला? नाही म्हणजे आहे पण साखर विना वगैरे असं काही नाही. अच्छा, नेटवर्क नाहीये त्यामुळे आता काही कळत नाही. बरं युटर्न मारूया आता. तिकडे जायचं आपल्याला. तिकडे सूर्यमाळ नावाचं एक गाव आहे, तिथे वंगणपाडा नावाचा एक पाडा आहे. त्या पाड्यामध्ये बुधबाबा आहेत आणि अख्ख्या गावातच एक औषध मिळतं ज्याने हाड बरं होतं असं त्यांनी मला सांगितलं. हा, इथे लोक येतात ते औषध घ्यायला हाडाचं. हाड लगेच बरं होतं, त्यांनी भरतं, ते वनस्पती आहे. तर ते वंगणपाडा गावातच जा आणि बुधाबाबाकडनंच घ्या. अख्ख्या गावात मिळतं औषध, पण बुधाबाबाकडनं औषध घ्या. जायचंय का? बघू. चला आता हे एक नवीनच डेस्टिनेशन अप्पर वैतरणाऐवजी झालेलं आहे आमचं. सूर्यमाळ गावात बुधाबाबाकडे जायचं. अभी लेंगे हम यूटर्न. बुधाबाबा कुठे? बुधाबाबा कुठे? काय झालं?
ते मनगट मोडलंय. त्याचं ऑपरेशन झालं. हा नाही ऑपरेशन नाही, फक्त ते लावून ठेवलं त्यांना. जोडलाय का? हाड जोडलाय ना? नाही नाही, आपलं हे मनगट असतं ना त्याला ते हाड असतं बघा. स्टिरिक झालं. स्टिरिक झालाय हा आणि बारीक, बाकी काय नाही. बँडेज मारलाय का? काय आहे काय? कितीला असतं ते? 50 ओके. 2 पुड्याला 2 वेळा करा. हा एक पुढीचे 2 वेळा. हा आज बिजा टाका. हा उद्या रविवार आहे घ्या. हा सोमवार पण ठेवा. मंगळवार बुधवारी घ्या. हा ओके. एक दिवस सोडून घ्यायचा. हा एक ह्याच्यात भिजत घालायची का? ह्याच्यात हा ताबण येतो पितळ मध्ये निम्मा पुडी केली ना, हा. एकच ग्लास पाणी टाकायचं. हा ओके. एक पुडीला 1 तांब्या पाणी लागेल. तेवढा पचत नाही ना. मटण चालेल, गावठी कोंबडी चालेल, बोकडचा चालेल. ओके. आणि फक्त शिंगाळा बांगडा ह्योच नाही खायचा. त्या दिवशी नाही खायचा तो. हा ओके. तुमचं नाव काय? हा दुधवडे, भिका दुधवडे. हा ओके. अच्छा. आता आम्ही चाललो मुंबईला. बरं मग आले. हो असंच फिरत फिरत आलो होतो. हा. तर त्या आपल्या कुठलं गाव खोडाळ खोडाळ गावात हे बघितलं त्यांनी, तर मला सांगितलं की नाही नाही तिथं बुधाबाबा आहेत, त्यांच्याकडनं औषध घ्या म्हणून. तुम्ही इकडून आलं कसारा मार्ग? कसारा नाही, आपल्या वाड्याच्या इकडून आलो. आणि खोराळे कसं गेले? नाही तिकडे गेलो हा. आणि तिकडून परत येत होतो, तर रस्त्यात एकाने सांगितलं की हात जर तुम्हाला दुखत असेल, मोडला असेल, तर इथं बुधाबाबा म्हणून आहे असं सांगितलं. म्हटलं मग जाऊन बघावं काय. हा हा बैल काय नाही, नॉर्मल आहे बाबा. हा हा चला येऊ का? चला. थँक्यू. हा ते बाबा लोकांचा धंदा चालाय आता. कुठे सूर्यमाचा भेट तुम्हाला वाड्यालाही मिळतं, पण आमचा नाही की. हा नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडनंच घ्यायचा, हा म्हणून आम्ही आजपर्यंत आलो. हा काय एरिया आहे म्हणजे? वाव, तिकडे ढग. यश, त्या बाजूला ढग वाहतायत, तिथून असे खालून वर येत आहेत ढग. चला चला गाडीत बस. पाऊस आला ना. चला चला गाडीत बसा. इथे आम्ही आलो होतो सूर्यमाळ गावाच्या पुढे वंगणपाडा आहे. तिथे त्यांनी सांगितलं होतं ना की ते बुधाबाबांचंच औषध घ्या. सो ते वर येईपर्यंत काय रस्ता होता, म्हणजे एरिया काय कमाल आहे. हा छोटी छोटी घरं आहेत तिथे, आणि इथे त्या ह्यांचं 4च आहेत ना, ते बुधाबाबांचं घर. 1 2 3 4 5 आणि तिथे 7. म्हणजे अगदी छोटासा पाडा आहे हा. ते औषधाचं काय कसं काय म्हणजे मला कल्पना नाहीये, पहिल्यांदाच ऐकलं आम्ही. काहीतरी एक वेगळं, हा वेगळं करायला मिळतं काहीतरी. गावात लोक काय करतात. मला ते मी कशाने खुश झाले, ते जे ढग वाहतात ना. अरे त्यांच्याकडे धबधबा नाही वाहत, त्यांच्याकडे ढग वाहतात. चला आता निघूया, आता घरी जाऊया. आणि ओके 3 तास 41 मिनिट. चला परत येताना वाडा गावातनं चालू, आणि येताना आम्हाला अनेक ठिकाणी वाडा कोलम असे बोर्ड्स दिसले. मग म्हटलं आता आलोच आहोत तर जाताना तांदूळ घेऊन जाऊया.
म्हणून एका दुकानात गेलो. यशचा हात फ्रॅक्चर होता ते बघून त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही औषध घ्यायला आला होतात का, आणि मग त्यांनी आम्हाला त्या औषधाचा शोध कसा लागला ह्याची कथाही सांगितली. ते तिथे तुम्ही त्यांनी जर तुम्हाला प्रॉपर तुम्हाला औषध मिळालं असेल तर त्याची ती आजी आहे. माझ्या मित्राच्या वडिलांनी घेतलं, ते ड्रायव्हर होते. त्यांनी ते तिथे औषध घेतला आणि ते औषध घेतलं त्यांचा हात असा फ्रॅक्चर मध्ये फ्रॅक्चर मध्ये त्यांनी घेतला. हे जडलं, हात लगेच जोडला, पण हे पण जॉईंट जाम झालं. त्यांचा हा शेवटपर्यंत होता राहील. आणि त्यावेळेस सायन्सला सुद्धा आव्हान होतं. ते कशाने ते झालंय, ते मासे हे पकडायला शिकारीला गेले होते, तेही पकडला होता, ते कसे मारले होते आणि मटण तिकडे तेही बनवलं त्याचं, आणि तो त्या पानांमध्ये बांधून आणला त्या झाडाच्या. 8 वर्षापूर्वीची गोष्ट असायची. ओके असं आहे. हा ती पानं होती त्यांच्या घराच्या बाजूला, तिथे झाडाची पानामध्ये टेकला म्हणून तिने ते मटण बांधून आणलं. ते घरी गेल्यावर मटणच काय बाहेर होत नाही. मग त्याच्यावरून त्यांनी तो शोध लावलेला आहे त्यांच्या आजोबांनी पजोबांनी, हा हाड बरं करेल. मग त्याच्यावर त्यांनी पहिले याच्यावर प्रयोग केला. सगळं आदिवासी समाज आहे, गुरांवर हे केलंय, तेही प्रयोग केला ना मग आपल्याला केलं. आणि त्याचं म्हणजे सगळीकडे नाव आहे, बुधा बाबा म्हणतात. तहसीलदार वगैरे यांच्याकडे सगळ्यांकडे त्यांचं नाव आहे. त्यांचं ते हे पण लिहिलंय, मॅप पण लिहिलंय. ओके ओके घेतो आम्ही. थँक्यू काका. मी वाडा खोलून मी ऐकलंय, मी खाल्लं नाही कधी. बस या.